आणि आज पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पद्धतीनं ज्ञानेश्वरांची पहिली भोगी चिंतनाला सेवेसाठी घेतली. ज्ञानेश्वरी ग्रंथाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी जी ओवी दिली त्याच्यावरचा 1 तासाभरामध्ये आम्ही चिंतन अभ्यास करायचो. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं अनेक ठिकाणी महत्त्व सांगितलं जातं. नामदेवाने ते वर्णनच केलं आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव. 9000 ओव्या, हे 9000 प्रकारचे विश्वरूप दर्शन तुम्हाला घडलं. फार मोठं आहे. 9000 ओवींचं 9000 ओवीमधून चिंतन केला तर विश्वरूप दर्शन इतकं सामर्थ्य त्या 9000 ओवी. ओवी 3.5 चरणाची. प्रत्येक चरणामध्ये आपण भगवंताबद्दल असणारं प्रेम, विवेक, वैराग्य, ज्ञान, भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाण्याकरता करावी लागणारी साधना प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला ऐकायला मिळते, करायला. म्हणून आज सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांची पहिल्या अध्यायातली पहिली ओवी चिंतनासाठी सेवेसाठी घेतली. त्यामध्ये दृष्टांत सिद्धांत द्यायला काही वाव नाही. तासभर वक्त्याला दृष्टांत सिद्धांत देऊन एखादा तास निघतो, पण याच्यामध्ये काय वाव नाही. कुठेही जायला बाजूला जाय ओवी कुठं पूर्ण वाव नाही. चिंतन करणं, अभ्यास करावा. ग्रंथ करते किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेला मंगल करण्याची पद्धत. मंगल 3 प्रकारचे. एक वस्तुरूप, आशीर्वाद रूप, नमस्कार रूप. हे काय 3 पद्धती आहेत मंगल करण्याची. आम्ही कोणतेही कार्य करत असताना त्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, संकट येऊ नये, गडबड होऊ नये, अडचण होऊ नये म्हणून आम्ही गणेशाची पूजा करतो. गणेशाला नमस्कार करतो. बाबा तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने हे आमचं कार्य काय म्हणजे व्यवस्थितपणे पार पडतो. ज्ञानेश्वर महाराजांनी इथं ओमला सुरुवात केली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्म सव्यते आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी दो. या एका ओवीमध्ये ज्ञानेश्वरानं सगळ्यांनाच ओवीमध्ये या घेतली. आपल्या गुरुसकट ओंकार बीजमंत्र हा बीजमंत्र ओंकार, ज्याच्यातून सृष्टीची निर्मिती झाली तो ओंकार. हा ज्ञानेश्वरानं सुंदर शब्द वापरला. पूर्णपणे सृष्टीची निर्मिती झाली, बीजमंत्र आहे. 2 बाजूने ओंकारचा विचार केला जातो. एक भौतिक विज्ञानसुद्धा असं सांगतं ओंकाराचा जप करा, ओंकाराचा तपश्चर्या करा, मानसिक समाधान मिळत, शांती प्राप्त होईल, त्रिविध तापातून मुक्ती होईल. 3 प्रकारचे जे 7 ताप आहेत त्या तापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणून योगी, तपस्वी, भाविक, भक्त, उपासक ओंकारचं ध्यान करतात. कसलं ध्यान करतात? ओंकारचं ध्यान करतात. प्रत्येकजण ओंकारचं ध्यान करतात. ओंकार हे मंत्रबीज आहे. ओंकारामध्ये 4 अक्षर आहेत. अ, उ आणि म हे अक्षर आहेत. ओंकार हे एक आकृती आहे. देवाचं नाम आहे, देवाचं रूप आहे आणि या सृष्टीचं बीज रूपाने ओंकारसुद्धा आहे. काय काय ओंकारमध्ये विचार करा. तुमचा आमचा जन्म हा ओंकारामधनंच झालेला आहे. ओंकार मूळ आहे. प्रकृती अष्टधा आहे. प्रकृती किती? अष्टधा प्रकृती आहे. पण मूळ तत्त्व याचा विचार करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना अधिष्ठान रूपामध्ये या दृश्य जगामध्ये मूळ असणाऱ्या ओंकारला ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलेला आहे? नमस्कार केलेला. ओम नमोजी आद्या. सृष्टीकडे जर बघितलं तर सृष्टीमध्ये दिसणारी विविधता, दिसणारी नामरूपात्मक सृष्टी, दिसणारी अनेक प्रकारची विविधता, ही दिसणारी पंचमहाभूत यांचं सगळ्यांचं कार्य हे जर आम्ही दृश्य जगाकडे जर बघत बसलो आणि विचार केला कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने ही सृष्टी निर्माण झाली असेल, ह्याचा करता कोण असेल, की कोणत्या पद्धतीने याचे सगळे विचार झाला किंवा यांना प्रत्येकाला अधिकार दिला असेल, की पंचमहाभूतं कशी निर्माण झाली असती,
या पंचमहाभूतामध्ये माझा कसा काय संबंध आला असं, माझा देह कसा निर्माण झाला असं, माझ्या देहाची उत्पत्ती कशी झाली असेल, आणि या सगळ्याला करण्याला कारण कोण आहे? भौतिक विज्ञान हे मानत नाही. फार मोठी देणगी दिल्या. सॉक्रेटिससुद्धा म्हणणं आहे देवाने 4 योनी 4 खाणी निर्माण केल्या, त्यात मनुष्य योनीला फार मोठं महत्त्व दिले. सॉक्रेटिससुद्धा असं म्हणतात, बुद्धिवंत जगदेता, की या 4 खाणी 4 योनीमध्ये मनुष्य देहाला फार मोठं महत्त्व आहे. मनुष्य देवाला एवढी मोठी देवाने देणगी दिली आहे. मनुष्य देहाला त्याला बोलायला वाणी दिली आणि जाणून घ्यायला बुद्धी दिली. एवढी देणगी दिली तुम्हाला मोठी. इतर कोणत्याही प्राण्याला हे नाही. जन्माला येणे, आयुष्य भोगणे, मजा करणे, एक दिवस निघून जाय, हे त्यांचं काम. चिंतन व्यवस्थित तुम्ही लक्ष करू काय का, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. आणि म्हणून सृष्टीचं जे मूळ आहे, सृष्टीचे जे बीज आहे, त्या बीजाला ज्ञानेश्वर महाराजांनी ओंकारला काय केलेलं आहे, नमन केलं. नमस्कार, ओम नमोजी अध्याय त्याला नमस्कार केला. कारण ज्ञानेश्वरांनी ओळखून घेतले याला नमस्कार, सृष्टीची रचनाच त्यांना सांगायची आहे. नमस्कार केला आणि नमस्कार करून ज्ञानेश्वरांनी सुरुवात केली. आता सृष्टीचा आणि ओमचा कसा संबंध आला, ब्रह्म आणि मायेचा कसा संबंध आला. जगत सांगतं, शास्त्र असं सांगतं, दिसणारं जगत मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे नाशिवंत नव्हं, मिथ्या म्हणजे खोटं नव्हं, मिथ्या म्हणजे भासमान आहे. ज्याला उत्पत्ती असते, ज्याला उत्पत्ती असते, स्थिती असते, ज्याचा नाश होतो, त्याला काय म्हणायचं, मिथ्या. सोडून कुठं जायचं नाही. जग उत्पन्न झालं, काही काळ टिकणार आणि काही काळानंतरचा काय होणार, नाश. हे मिथ्या शब्दाचा. मिथ्या शब्द समजून घ्या. आपल्या प्रकृतीचा, आपल्या ह्या पिंडाचा, म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलेलं आहे. शब्द ब्रह्म देखील ब्रह्माला म्हटलेला आहे. आणि 8 दिवस आम्ही चिंतन करून शेवटी जे महावाक्य आहे, अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी महावाक्य, खलविदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी, या जीवाची शिवाची ऐक्य ही आपल्याला या 7 दिवसावरती सप्त्यामध्ये किंवा आनंद भोगायचा. नामसाधनेनं, कीर्तनाची साधना, प्रवचनाची साधना, सेवेची साधना, जीवच परब्रह्मस्वरूप आहे. काय सांगितलं शेवटी, जीव हा परब्रह्मस्वरूप आहे. आणि परमार्थातला अंतिम ध्येय जीवच परब्रह्म आहे, याचा आपण अनुभव घेतो. आणि तुकाराम महाराज तो अनुभव कसा घेतला, सगुणाच्या साधनेतून सगुणाला अवलंबन म्हणून त्याने घेतलं. देव पाहाव्याशी गेलो तो देवच राहा. देव कसा आहे, निर्गुण निराकार परब्रह्म, तुमच्याकरता आमच्याकरता या संसाराच्या भवसागरात ताणे नेण्याकरता निराकार असणारं ब्रह्म विटेवर सगुण साकार म्हणून उभा केला. सगळे समजून घेऊ आपण, काय तत्व आहे समजलं पाहिजे. परमार्थ करत असताना देवाची पूजा करत असताना देव समजून घ्या. आमच्या आध्यात्मिकमध्ये संतांचे एकही प्रमाण अंधश्रद्धेचं नाही. जी भक्ती आहे ती चोख भक्ती आहे, निर्बळ भक्ती आहे, भेसळ कुठेही नाही. म्हणून आपण सतत म्हणायचं काय, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सतत असावं म्हणतो, त्याचा फायदा आहे. आणि म्हणून आपला विषय चालला आहे ओम आणि माया, ब्रह्म आणि माया याची शक्ती बघूया. आपली प्रकृती, आपलं शरीर, आपला पिंड कसं तयार झालं. हा संकल्प आहे, हा देवाने केलेला संकल्प आहे. या ओम या ध्वनीतून सहज संकल्पातनं हे संपूर्णपणे या जगताची काय झालेली आहे, निर्मिती झाली. ओम ही साधना आहे, ओम आहे, ओमच्या साधनेतून झालेली आहे. सहज साधना आहे, सहज विचार आहे, सहज संकल्प तयार झालेला आहे. भगवंताचा सहज संकल्प आहे. आणि या सहज संकल्पातनं पंचमहाभूते तयार झाले आहेत. जसं सूर्य उगवल्यानंतर सूर्याची किरणं असतात, जसं मृगजळ असतं, तसं पाण्यावाला तरंग असतो, जसं सोन्याचे अलंकार असतात, तशा पद्धतीने सहज प्रवृत्ती रूपानं सहज झालेलं आहे. आणि म्हणून ही जी माया आहे, ही माया हे जे दृश्य जगत आहे, हे जे पिंड आहे, हा पंचमहाभूताचं झाला. त्याच्यामध्ये याला 8-10 प्रकृती म्हटलेलं आहे. आपण मूळ बघावं, 8-10 प्रकृती. मन, पंचमहाभूत, पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. हे किती आले, 8 तत्वाचं हे शरीर आहे. कळून घ्यावं आपल्याला. हे कळल्याशिवाय पुढे जाता येत नाही. शरीर म्हणजे काय, शरीराला उत्पत्ती आहे, शरीराला झीज आहे,
शरीर काही काळ टिकणार आहे आणि भिवू नका, काही काळानंतर हे शरीर आहे. पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार अष्टधा प्रकृती म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना 36 तत्वाचं हे शरीर ब्रह्मापासून सहज संकल्पेतून सहज माया ह्याच्यातून ही प्रकृती आपली तयार झाली. आता ह्या प्रकृतीचा आपण जर विचार केला तर या प्रकृतीमध्ये या मायेमध्ये ब्रह्मानं प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केला म्हणून ही जी जड असणारी सगळी भूतं ही चेतन रूपानं आमच्या प्रकृतीमध्ये काय करतात, कार्य करतात. नाही तर नुसतं डोळा आहेत, कान आहे, देह आहे, पंचीकरण सगळं आहे आणि अधिष्ठान रूपानं जर ओम रूपानं किंवा ब्रह्म रूपानं जर चैतन्य असलं तर प्रकृती कुठलंही कार्य करत नाही. म्हणजे ती अवस्था तुम्हाला कळलेली आहे. हे जे सगळं प्रकृती आहे ती कार्यरत करण्याकरता, ते चलनमलन करण्याकरता ह्याच्या पाठीमागं त्या देहामध्ये ब्रह्मानंच काय केलेलं आहे, सूक्ष्म रूपानं ब्रह्मानंच या प्रकृतीमध्ये प्रवेश केलेला आहे. पण अज्ञानानं आम्हाला ते ब्रह्म आहे किंवा ते तत्व आहे किंवा ते वस्तू आहे हे आपल्याला समजत नाही. आमची भ्रम झालेला आहे. हे असणारं जे तत्व आहे ते बाजूला गेलं आणि मी माझ्या देहाला मी म्हटल्यामुळं अहंकार जागृत झाला आणि सगळीकडे या देहाला मी म्हणून काय करत आहे, नाचवत. पण या मीपेक्षा जो वेगळा आहे ते तत्व मी आहे. मीपेक्षा काय आहे, वेगळा आहे. आता मीचा विचार करा. देह म्हणजे मी नव्हं, देहात असणारा अहंकार म्हणजे मी नव्हं, बुद्धी म्हणजे सुद्धा मी नव्हं, मन सुद्धा मी नव्हं. त्यांना ज्या त्या पद्धतीने जे ते कार्य वाटून दिलेलं आहे. मनाला कार्य आहे संकल्प विकल्प करणं, बुद्धीचं कार्य आहे सत्य असत्याचा काय करणं, निवाडा करणं, हे ज्याचे त्याने करून दिलेलं आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठान रूप ओंकाराच्या याच्यावर हे संपूर्णपणे तुमचं आमचं काय करतं आहे, शरीर काम करतं आहे. दिवसभर जे आमच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या उड्या चाललेल्या आहेत ते अधिष्ठान कुणाचं, भगवंताचं अधिष्ठान आहे. भगवंताच्या अधिष्ठानावर ते सगळे चाललेलं आहे. पण आम्हाला देव माझ्याजवळ आहे, देवच मी आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्याला ब्रह्मानं दिसणारं दृश्य जगत सत्य वाटतं, पंचविशेष सत्य वाटतात आणि आपला जीव हा प्रपंचामध्ये या भोगामध्ये आणि विशेष सुखामध्ये गुंतलेला असल्यामुळं जे आपल्याजवळ जे आहे ते आपल्याला काय झालं, त्याचा विसर पडला. आता विषय चाललेला आहे ओंकार. ओंकारापासून सर्व निर्मिती झाली आणि ज्याच्यापासून सर्व निर्मिती झाली त्या ओंकारालाच भगवंतांनी ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. ओम नमोजी अद्या नमस्कार केला, त्याला नमस्कार. कारण हे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे, सर्व त्याच्यापासून. आणि नमस्कार केला. आणि म्हणून माया आणि ब्रह्म जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला नित्य शाश्वत सुखाचा अनुभव येत नाही. काय आहे तरी काय, ते कसं तरी आपण समजून घेतलेलं म्हणजे कसे काय कार्य करतात, कशा पद्धतीने पंचभूते तयार झाली, कशा पद्धतीने हा देह हा पिंड झाला, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून संपूर्णपणे ही सृष्टी ते निर्मिती जर कोणाकडे असेल तर मंत्र बीज मंत्रानं जर कोण असलं तर कोण आहे, ओंकार आहे. या ओंकारालाच भगवंतांनी काय केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. आणि या ओंकाराचा नमस्काराने आशीर्वाद करून त्या पहिल्या ओवीला ज्ञानेश्वरीच्या मंगल करून, नामरूप मंगल करून, आशीर्वाद रूप मंगल करून, नमस्कार रूप मंगल करून त्याने या ज्ञानेश्वरी ग्रंथाला काय केलेलं आहे, सुरुवात केली. अगदी थोडक्यात सांगतो, साध्या पद्धतीने सांगतो. फार मोठं चिंतन आणि फार मोठी वाक्य बोलू म्हणजे फार हे होते अशातले त्याने सुरुवात झाल्या. ओम नमोजी आद्या. नमस्काराच्या पद्धती माहिती आहेच तुम्हाला. अनन्य भावाने त्यांच्याजवळ काय व्हायला पाहिजे, शरणागती पत्करली पाहिजे. आमची शरणागती वेगळ्या पद्धतीची असते. आमची शरणागती वेगळे प्रकार वेगळे वेळ आहेत, भेटण्याचेही प्रकार वेगळे वेळ आहेत, नमस्कार करण्याचेही प्रकार वेगळे वेळ आहेत. आम्ही प्रपंचाच्या गडबडीत असतो, सतत त्या प्रपंचामध्ये गुंतलेले असतो आणि देवाला दारावून जाता निम्म बाहेर काढतो, निम्म आत ठेवतो, कळालं. आणि नमस्कार कुणाला, ते नमस्कार देवाला जाऊन पोचले, देवाला आवडेल तरी काय, सर्व भावे देवाला शरण गेलं पाहिजे. अनन्य भावाने तनु मनु जिवे चरणाशी अगर्वता करावे. हे संतांचं जरी असलं, गुरूंच्या चरणात जरी लागा म्हटलं तरी गुरु आणि देव याच्यामध्ये फार मोठा फरक. म्हणून गुरुर ब्रह्मा, ब्रह्मरूपच गुरु आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर देव महेश्वर, सगळे ब्रह्मच आहे. ह्या जगात एक सत्य आहे. तुम्ही आम्ही नुसतं अलंकार रूपानं आहेत. जसं वेगळ्या प्रकारचे अलंकार असतात
पण सगळ्या अलंकारामध्ये काय सत्य असतं? सोनं. सोनं सत्य असतं. तसं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं नाम रूप, सगळी नामरूपात्मक सगळी सृष्टी आहे, पण प्रत्येकाच्या अधिष्ठानामध्ये जे तत्व आहे त्या तत्वाचा आपण अनुभव घेणं हे फार मोठं गरजेचं आहे. तेच तत्व म्हणजे मी ब्रह्म आहे, मीच देव आहे. काय सगळं वाक्य मोठं आहे, वाक्य मोठं आहे, पण त्या महावाक्याचा आपण विचार करून घ्या साध्या भाषेत. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, देवच माझ्याजवळ आहे, देवच मी आहे. पण जरासा अंतर्मुख झाल्यानंतर या देवाच्या वर किंवा अज्ञानावरचं आवरण जे आलेलं आहे मूळ स्वरूपावर, ते अज्ञान दूर करणं हे कुणाचं काम आहे? आमचं काम आहे. जसं पाणी असतं तळ्यामध्ये, त्याच्यावर शेवाळ येतं, खाली पाणीच असतं, पण शेवाळ दूर करणे काय आपलं काम. पण सुंदर विषय मांडतात. आणि अशा ओंकाराला ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार करून 9000 ओव्यांची 700 श्लोकावरती हे काय करायला सुरुवात केलेली आहे? ज्ञानेश्वरी सुरुवात केली. ज्ञानेश्वरीमध्ये त्रिवेणी संगम आहे, कर्म, उपासना आणि ध्यान. 6 कर्मावर आहेत, 6 उपासनेवर आहे आणि 6 ज्ञानावर आहे. ही ती श्रुती आहे भक्ती करत असताना. कर्म व्यवस्थित पाहिजे, उपासना व्यवस्थित पाहिजे. कर्म आणि उपासना व्यवस्थित अंतःकरणाची शुद्धी होते, अंतःकरणाची शुद्धी जाणारी गुरुची प्राप्ती होते आणि गुरुच्या आशीर्वादानं आपल्याला ते मी आहे आपल्याला कळत असतं. म्हणून समजून घेणं फार मोठं गरजेचं आहे. आता नमस्कार केला, आता नमस्कार त्याने केलेला आहे ज्ञानेश्वराने की ओमला नमस्कार करून ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वस्ववेद्या आत्मरूप. आता पुढं म्हटलेलं आहे, वेदाने प्रतिपादन केलेला विषय. वेदाची निर्मिती कशी झाली, वेद कशा आहेत? शास्त्र सांगतं वेद हे भगवंताच्या श्वासोश्वासातून निर्माण झालेले आहे, ते कुणी निर्माण केलेले नाहीत. त्याचा कर्ता पुरुष कोण मी आहे म्हणता येत नाही, मी शाश्वत आहे त्यांना सांगता येत नाही. कर्तृत्व नाही, अपरुषीय त्यांना म्हटलेलं आहे. वेद हे, आणि त्या वेदानंसुद्धा 4 वेदानंसुद्धा या तत्वाचा अभ्यास करून बघितला तरी देखील त्यांनी सुद्धा सांगितलं या सृष्टीच्या पाठीमागं, सृष्टी निर्माण करण्याच्या पाठीमागं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे ओम आहे. ओम आणि परब्रह्म याच्यामध्ये फार मोठा फरक नाही, दोन्ही एकच आहे. सगुण रूपानं आहे तेच आहेत, निर्गुण रूपानं आहे तेच आहे. ओंकारच आहे. ओंकाराची आकृती तुम्ही बघा, उपासना करत असताना ओंकारच आहे. आणि अशा ओंकाराला ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार केलेला आहे. आता नमस्कार कसा करावा याचं मी तुम्हाला उदाहरण सांगेन. पण आपण सकाळी उठल्याबरोबर रोज आपल्या ध्यानामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये भगवंताचं स्मरण करावं. ओम साधना जरा कठीण आहे, त्याला योग्य पद्धतीने बसावं लागते, कारण या योगाच्या साधना सगळ्या कठीण असतात. त्याला बैठक व्यवस्थित लागते, त्याला अंतर्मुख व्हावं लागतं, त्याला त्या पद्धतीनं साधना करत केल्याने कुंडलिनी शक्ती जागृत होते, मकरंदरापर्यंत जाऊन पोहोचते. ते सगळा भाग ज्ञानेश्वरीने वर्णन केलेला आहे. तुम्ही आम्ही संसारिक आहोत, तुमचं आमचं कर्तव्य आहे, आम्हाला कर्तव्य सोडून चालत नाही. एकदम भावनावर जर होऊन गेलो तर कर्तव्य कुणी करायची ही पंचित आहे. म्हणून आपण कर्तव्य करावं, कर्म करावं, आणि हे करत असताना फक्त मुखामध्ये भगवंताचं नाम घ्यावं आणि भगवंताचं नाम घेत असताना विधी निषेधाचा विचार करावा. विधी काय, निषेध काय, त्यात जे कोणतं टाकावं कोणतं आणि घ्यावं कोणतं त्याचा विचार करावा. आता ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार या ओमला नमस्कार केलेला आहे. आणि नमस्कार करत असताना त्यांनी वेदांना सुद्धा म्हटलं वेद प्रतिपाद्य. आता अलीकडे कुणालाही कोण नमस्कार करतो, आम्ही सुद्धा एकमेकाला नमस्कार करतो, पण नमस्काराची पद्धत आहे, नमस्कार करायची सुद्धा आहे. आता जास्तीत जास्त नमस्कार ज्याच्याकडे माझं काम असतं, जिथे मी अडचणीत आलेला असतो, ज्याच्या आतरड्याखाली मी काय करतो, तो कसा जरी असला तर त्यालासुद्धा आम्ही काय करतो, आता नमस्कार करतो. का? मला स्वतः करता. इथं नमस्कार भगवंतांना केलेला आहे, मूळ ओंकारला नमस्कार केलेला आहे. वेदाला सुद्धा सांगितलेलं आहे, वेदानं सुद्धा निर्मिती देवाची सांगितलेलं आहे. वेद प्रतिपाद्य, वेदाने प्रतिपादन केलेला जो वेद विषय आहे तो म्हणजे ओम आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्रकृती, ही ब्रह्म आणि ही माया यांची संगती व्यवस्थित लावून ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला या ओळीमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे वेद प्रतिपाद्य, वेदानं प्रतिपादन केलेला विषय. जे वेद निर्माण झाले त्या वेदाने ज्या भगवंताची स्तुती केली, किती स्तुती केली, वर्णन भरपूर करून बघितलं त्याने, त्यांनासुद्धा शेवट त्याचा अंदाज लागलेला नाही. शेवटी ते सुद्धा नेते म्हणून ते थांबलेले आहे. असं वेळ ज्ञानेश्वर महाराजांनी वेद प्रतिपाद्य असं म्हटलं. आता तिसरा विषय आहे जय जय स्वस्ववेद्या. अनेकांचा अनेक मत आहे, अनेकांचा अनेक विचार आहे.
तुम्ही कोणतीही ज्ञानेश्वरी काढून बघा, त्याचं स्पष्टीकरण करत असताना स्वतःचं स्वतःला जाणणे म्हणजे सहसंवेद्य असा अर्थ आहे. आता एखादी गोष्ट जर जाणून घ्यायची असेल, समजून घ्यायची असली, तर त्या गोष्टीबद्दलचं पूर्णपणे आपल्याला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे, त्या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान पाहिजे. आता ब्रह्म जाणून घ्यायचं असलं तर ब्रह्म जाणून घेण्याकरता विठ्ठल तत्त्व जर जाणून घ्यायचं असलं आणि विठ्ठल तत्त्व जर माझ्यात हे समजून घ्यायचं असलं, तर त्या पद्धतीने आपली भक्तीसुद्धा पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल? ते आपल्याला ज्ञान किंवा ती भक्तीने जाणून घेता येईल. आता समसंवेद या शब्दाचा अर्थ शास्त्रकार असते स्वतःचं स्वतःला जाणणं. आता जे जाणायचं आहे, स्वसंवेदी जे तत्व आहे आपल्यामध्ये, ते जे जाणायचं आहे, ते तत्त्व जाणण्याकरता तेवढ्या प्रकारचंच आपण काय केलं पाहिजे? ज्ञान घेतलं पाहिजे. त्याशिवाय आपण तिथंपर्यंत जाऊन पोचणार स्वतःचं स्वतःला जाणणं. आणि त्या ठिकाणी जाऊन पोचल्यानंतर हे जे तत्व आहे, त्या ठिकाणी जाऊन पोचल्यानंतर पाठीमागं सांगणारा असा कोण शिल्लक राहत नाही. जसं ज्ञानेश्वराने सुंदर ओळी सांगितलेले, गंगे सरते संगम झाला, त्या ओळीमध्ये त्यांनी सांगितले. ठिंबुका सागरी मिळाला, या ओळीत त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा गंगा ही नदी समुद्राशी एकरूप झाली की तिचं पाठीमागं मी गंगा हे अस्तित्व राहत नाही. किंवा मिठाचा एखादा लहानसा खडा जर समुद्ररूप झाला तर त्याचंसुद्धा अधिष्ठान संपलेलं असतं. आणि म्हणून ते जे समसंवेदी जे तत्व आहे, हे तत्व कुठं आहे? माझ्या आतच आहे. मी सहसंवेद्य आहे, पण हे माझं मला आता काय झालेलं आहे अजून कळलेलं नाही. हे समजून घेण्याकरता आपण अनन्य भावानं सद्गुरूजवळ काय केली पाहिजे? शरणागती पत्ते. समसंवेद्य फार कठीण शब्द आहेत, अवघड शब्द आहेत. आम्ही कधी या तिन्ही शब्दांचा विचार केला नाही. काय ज्ञानेश्वराच्या प्रत्येक या 4-5 ओळीमध्ये सगळं स्पष्टीकरण आहे. समसंवेद्य तत्व आहे. आता हे जे तत्व आहे माझ्या अंतःकरणामध्ये जे तत्व आहे, हे जे तत्व व्यापक रूपानं आहे, ह्या तत्वाच्या अधिष्ठानावर मायेची संगती करून जगाने जगाची निर्मिती केलेली आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याच्या अधिष्ठानावर माझं पूर्णपणे शरीर काम करतं. याच्या अधिष्ठानावरच सगळ्या अवस्था आहेत. जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था, तुरीय अवस्था. त्या अवस्था कशा आहेत? त्याच्या हे अज्ञानाचं काम सगळं आहे. त्या देहाच्या दिवसभर चाललेल्या ह्याच्यात ते अज्ञानाचं काम आहे, अधिष्ठान रूप आहे. आणि हे तत्व आहे, हे जे माझ्या आतमध्ये जे समसंवेद्य जे तत्व आहे, स्वतः प्रकाशमान असणारे जे तत्व आहे, त्या तत्वाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर त्या अनुभव घेण्यासाठी तेवढ्या पद्धतीची आपली काय पाहिजे? तयारी पाहिजे. केवढा ते तत्व जाणून घेण्याकरता ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. नुसतंच तोंडानं महावाक्य म्हटलं तर अनुभव येईल काय? हो, अनुभव येईल काय? येणार नाही. अनुभव येण्याकरता काय? आपण त्या पद्धतीची साधना केलेली आहे. लोक सांगतात मला महावाक्याचा अनुभव आला, बरं झालं. तत्व महावाक्य आहे, तर ते तू आहे. तत्वमसी, ते तू आहेस. आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत. ते तू आहेस. काय कळलं? तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजे काय? अशी म्हणजे काय? काय कळलं तुम्हाला? खलविदम ब्रह्म. एखादी मला प्रश्न विचारला, शब्द ब्रह्म म्हणजे काय? आता आम्ही काय म्हटलं, इथे साध्या पद्धतीने साधना करणारी माणसं आहोत. शब्द ब्रह्म म्हणजे काय कळलं? तुला काय कळालं सांग, मला काय कळलं नाही. मला संबंध तुम्हाला. शब्दाने ज्याचं वर्णन केलं त्याला शब्द ब्रह्म. किती सोपं आहे, किती सोपं आहे वाक्य आहे. तर वाणीतून मोठं वाक्य काढलं, मोठे विचार सांगितलं म्हणजे ते तत्त्व कळलं असं होत नाही. तत्त्व कळून घेण्याकरता त्या तत्त्वाबद्दलचं संपूर्णपणे अभ्यास करणं किंवा त्या पद्धतीनं साधना करणं गरजेचं आहे. म्हणजे काय करायचं साधना? वेद विहित निष्काम कर्म व्यवस्थित पाहिजे. आपण विचार करू ना, काय कर्म व्यवस्थित पाहिजे. जरासा विषय बाजूला गेला, कर्म व्यवस्थित पाहिजे. कर्माने चित्तशुद्धी, जे चित्तशुद्धी झाली त्या अंतःकरण चित्त स्थिर झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? स्थिर झालं पाहिजे. अंतःकरण स्थिर झालं पाहिजे. अंतर्मुख झालं पाहिजे. अंतःकरण झाल्यानंतर त्यावेळी जो अनुभव येतो तो नित्य शाश्वत सुखाचा आत असणाऱ्या तत्वाचा अनुभव. पण एवढी काय करायला पाहिजे? साधना केली पाहिजे. तेच तत्व आहे माझ्याजवळ, तेच तत्व. विठ्ठलच माझ्याकडे आहे, मी विठ्ठल रूपच आहे. प्रत्येकाने एवढं म्हणलं देवच माझ्याजवळ आहे, देवच मी आहे. आणि खरोखर देवच मी आहोत. पण आम्हाला भ्रांतीनं, भ्रमानं, अज्ञानानं आणि कर्तृत्व मी माझ्याकडे घेतल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे कळत नाही. नाहीतर देवच कुठं आहे? देवच माझ्याजवळ आहे, देवच मी आहे. म्हणून समसंवेदी जे तत्व आहे
स्वतःचं स्वतःला जाणून घेणं किंवा स्वतःचं स्वतःला समजणं हे तत्त्व समजून घेण्यासाठी तेवढ्या पद्धतीचे आपण काय करणं गरजेचं आहे, साधना करण्याचे गरजेचं आहे. इथं दृष्टांत सांगायला वाव नाही. दृष्टांत सगळे ज्ञानेश्वरांना दिलेले आहेत, पण ते दृष्टांत त्या पद्धतीनं असला तर ते तत्त्व आपल्याला कळणार. एवढं समजून घ्यायचं. हे काय सगळे हे आहे स्वसंवेद आत्मरूपा. आता पुढे सांगितलेलं आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. आता बघा, पहिला नमस्कार कुणाला केला? ओमला केला. दुसरा आम्हाला नमस्कार किंवा दुसरे तत्व कोणतं सांगितलं? स्वसंवेद्य तत्व सांगितलं. आता आत्मरूप देवाला नमस्कार केला. कुणाला? आत्मरूप देवाला. आत्मरूपानं कोण आहे? आपल्या आतमध्ये देवच आहे. आम्ही बाहेरल्या देवाला सगळ्या नमस्कार करतोय, पण आतल्या देवाला काय करतोय? विसरतोय. पण तुकाराम महाराजांनी आम्हाला अभंगामध्ये सांगितलं, कुणीकडे हिंडत बसला तुझा आहे परी तू जागा चारी धाम यात्रा, सगळी तीर्थक्षेत्र सगळी करुण्यासन आहे. पण देव कुठं आहे? देव माझ्याजवळच आहे. जे माझं आहे ते मलाच अजून कळालेलं नाही. कळलं तुम्हाला काय? आता इथं स्वसंवेद आहे. आत्मरूप जे देव आहे, कोण आहे? आत्मरूप जे देव आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अधिष्ठान रूपानं कोण आहे? देव आहे. आणि संतांनी आम्हाला तेच सांगितलं, जळी स्थळी काष्टी पाशाने भरून उरलेला कोण आहे? तोच आहे. हरिया भरला घनदार दिसे कोण आहे? तोच आहे. जे जी देखी जे भूत मानी जे भगवंत कोण आहे? देवच आहे. आम्हाला संतांनी साध्या साध्या बाजूच सांगितलं, हे तुम्ही हे करा, एवढं बस करा. द्वैत सोडून द्या, मत्सर सोडून द्या, हे वेदावे सोडून द्या, आणि तुम्ही प्रत्येकाच्या ठिकाणी काय बघा? देव बघा. आता हे देव कुठं आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मरूपानं कोण आहे? देव आहे. आत्मा हाच देव आहे. आत्मरूपाने देव आहे. आणि आत्मरूप देवाला त्यांनी नमस्कार केलेला आहे. देव म्हटलेला आहे. देवा कसं म्हटलं आहे? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद जय जय स्वस्मविद्या आत्मरूपा. आता आत्मरूप देव आहे. त्या आत्मरूप देवाला आपण ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार केलेला आहे. आणि आत्मरूप देवाला नमस्कार करू असं करून म्हणतात पुढे, देवा तुची गणेशू. इथं आता मुद्दा महत्त्वाचा आहे. गणेशाचं काम काय आहे? गण आणि ईश. गणाचा जी देवता आहे गणेश. फार मोठं गणेशावर फार मोठी ह्याच्या आहे. त्याच्यावर गणेश पुराण तुम्ही काढून बघा, फार मोठा अभ्यास आहे. आम्ही आणले गणेश चतुर्थीला आणला, 4 दिवस 8 दिवस पुढला आरती म्हटलं की आमचं काम झालं. आणि त्याच्यापुढे काय चालू आहे मी ते म्हणत नाही. आता ते काय तुम्हाला सांगत नाही, त्याच्याकरता गणेश नाही. गणेश देवा तूची. इथे जरा शब्द विचार करून पूर्वक ऐका, कसा आहे शब्द. देवा तूची गणेश. गणेश हे सुद्धा ब्रह्मतत्वच आहे. निर्गुण निराकार परब्रह्म गणेशाच्या रूपानं या सृष्टीमध्ये आम्हाला बुद्धीची देवता ही काय झालेली आहे? सगुण रूप धारण करून जन्माला आलेली असं आपण म्हणू. निराकार आहे, आकार आहे, धरून आलेला. आता हे गणेश आहे. आम्ही संकष्टीला गणेशाला पाया पडतो, पण त्या गणेशाकडे काय मागतो? देवा तूच गणेश. इथे लक्ष देऊन ऐकायला काय मागतो? गणेशाची संकष्टी धरावी का धरू नये? किती अर्धा विचार आहे बघा. कळत नाही आम्हाला, देव कळत नाही. देव समजून घ्या तुम्ही. हे बघा, परपंच करत जावा, पण परपंचातलं चित्त कुठे ठेवा? भगवंताजवळ ठेवा. पण आम्हाला सवड नाही. 24 तास प्रपंच करतो. आणि प्रपंचामध्ये करत असताना आम्ही त्या प्रपंचामध्ये गुंतून जातो. त्या देवाचं, त्या आत्मतत्व तत्वाचं आपल्याकडे लक्ष राहत नाही. आता इथं तुम्हाला सांगत होतो, गणेशाची आम्ही संकष्टी धरली. देवाने काय करावं? मला कोणत्याही प्रकारचं माझ्या प्रपंचामध्ये किंवा केलेल्या कार्यामध्ये विघ्न आणू नये. किती साधी श्रद्धा आहे बघा तुम्ही. अंधश्रद्धा किती आहे आणि भोसटपणा किती आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. देवा तूची गणेश एवढा शब्द घ्या. गणेश आहे, गणेशाचं वर्णन केलं. संकष्टी आहे. आपल्या इथं मंदिरं 2-3 आहे. 2 मंदिरं आहेत तरी मोठी. आमचं भाग्य चांगलं आहे. तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. अंबाबाईच्या देवळात गणपती हे चांगलेले आहे. म्हणजे तो गणपती बाज असं मी म्हणत नाही काय. तुम्ही गणपती वर्णन करून घ्या. तुम्ही कधी केलेलं नाही. आम्ही बऱ्याच वेळेला अभ्यास केला देवतेचे. आपली देवतेचं वर्णन जर तुम्हाला करायचं असलं, माहिती पाहिजे असली, तर शक्तीची उपासनाची देवता आपल्या. एक शक्ती काय फार मोठी कृपा तुमच्या त्यावर. आणि देवाजवळ कोण आहे?
गणपती आहे. हवा हे बघा, आता दोन्ही बाजूला जरा विचार करा. आता ज्ञानेश्वरांनी विचार केला, देवा तूची गणेशू. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि प्रसंगानुसार आमची बुद्धी कशी पालटते याचा जरा विचार सांगा तुम्ही. संकष्टी एक उदाहरण जातं, आता तुम्हाला सांगतो म्हणजे कळत. संकष्टी धरलेले आहे. आता संकष्टी धरल्यानंतर माझं महत्त्वाचं काम कोल्हापूरला आहे, अगदी महत्त्वाचं आहे, गेलेच पाहिजे 7च्या गाडी 7:30च्या गाडी. मी धरली आहे संकष्टी. मनात विचार आला, आज गणपती तुझी संकष्टी धरली. हरिटी तुला वाहवली, फूल वाहवलं, नमस्कार केला, आरती केली, पूजाही केली. मी जाताल कामामध्ये कुठल्याही प्रकारचं काय येऊ नये, विघ्न येऊ. मुरगुडच्या एस टी स्टँडवर आलो, उभा राहिलो. 7:30ची सुपर चुकली. काय झालं? चुकली. देवा, तिथनंच पाया पडलो, देवा असं तू न करायला नको होतं. मी काय धरले आज? देवा तुझं गणेश शब्द लक्षात घ्या. मी काय धरला आज? संकष्टी धरली. माझं महत्त्वाचं काम होतं, मी कोल्हापूरला निघालो होतो आणि आता माझी काय झाली? एस टी. आता वेळ जाऊन लेटनं जाऊन माझं ते काम होणार नाही, चिंता करत बसलो. संकष्टी धरली नसते आज काय झालं असतं? बरं झालं असतं. मनातल्या मनात वाटलं. किती श्रद्धा एवढं बघा. गाडी शेळेवाडीपर्यंत गेली. फोन आला कंट्रोलला, सकाळच्या सुपरला ॲक्सिडेंट झाला. त्याच्या कानावर बातमी पडली, देवालाही चांगलं केलंस. कळलं असेल तुम्हाला बहुतेक. आवाज जरा हे होतो काय? नाही, मग वक्त्याला श्रोत्याला सांगितलेला दृष्टांत कळला का नाही हे त्याला कळायला पाहिजे. तुम्हाला लक्षात आलं का? बरोबर. मी काय सांगेन? मी सांगेन सगळं, भार कुठल्याही गोष्टी बोलत जाऊन, पण सांगितलेलं कोणाला कळायला पाहिजे? एक मुद्दा. दुसरा मुद्दा, वक्त्यानं श्रोता हा प्रसन्न ठेवावा. कसा ठेवा? प्रसन्न पाहिजे श्रोता, ऐकणारा. त्याला बरं आनंद वाटायला पाहिजे. गप्पा गोष्टी विनोद न वांग आहे हे. गप्पा गोष्टी विनोदमध्ये परमार्थ नव्हं, सुखाने आनंदाने जीवन जगण्याची विद्यामध्ये परमार्थ. कारणासह दुःखाची निवृत्ती करणे आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणे म्हणजे परमार्थ आहे. तुम्ही कशाला बसून काही तुम्हाला दृष्टांत म्हणून सांगितलं. बघा काय वाटलं आता ह्याला? आनंद झाला. लक्षात आलं का? आता अगोदर गणपतीवर श्रद्धा होती ती उडाली आणि आता नंतर काय बसलं गणपतीवर? गणपती म्हणतोय असला भक्त माझ्याजवळ येऊ नये. आणि इथे सांगता, देवा तुची गणेशू. काय मागावं देवाकड? कळते आम्हाला काय? अहो कुणाकडं कोण काय मागणी, एक दृष्टांत सांगतो. कुणाकडं कोण काय मागणी मागतो हे बी कळणार. बुद्धीची देवता आहे गणेश. कसले आहे? बुद्धीची देवता आहे. देवा तुझी कृपा असून दे, तुझा आशीर्वाद असून दे, मला सद्बुद्धी दे. आणि सद्बुद्धीचं काम तुम्हाला काय माहिती आहे? सद्बुद्धी ही कायमपणे आपला सद्विचार असला, सद्बुद्धी असला, दुर्बुद्धी निघून गेली, कुचकी बुद्धी निघून गेली, वाईट बुद्धी निघून गेली, तर मीही सुखी राहू आणि सगळा समाज देखील कसा राहील? सुखी राहील. समाज माझ्यावर बराचसाच अवलंबून आहे. म्हणजे बुद्धी कसली पाहिजे? आणि ही बुद्धी देण्याचं काम कोण करतो आहे? हे गणपती ही बुद्धी देण्याचं काम करतो. आणि बुद्धीची देवता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी देवा तुची गणेश. आता ह्या बुद्धीमध्ये फार मोठे दोष आहेत. बुद्धीमध्ये 4 शास्त्रानं दोष सांगितलेले आहेत. कर्णापाठव, विप्रलिप्सा, भ्रम आणि पुन्हा लक्षात. हे 4 दोष आहेत त्याच्यामध्ये. कर्णापाठव, विप्रलिप्सा, भ्रम आणि एक त्याच्यामध्ये एक दोष त्यांनी सांगितला. हे 4 दोष आहेत. आता ह्या 4 दोषांची निवृत्ती व्हायला पाहिजे. आपल्यावर गणपतीची कृपा व्हायला पाहिजे. संकष्टी धरायचीच, नित्यनियमाने संकष्टी धरायचीच, अनन्य भावाने शरणागती त्या गणपतीजवळ पत्करायची. तिने आशीर्वाद द्यावा, तिने आपल्यावर कृपा करावी. आपण प्रपंचातलं कार्य धरल्यानंतर कुठलंही विघ्न येऊ नये, पण ती त्या पद्धतीने त्याची काय करायची? भक्ती करायची. त्या पद्धतीने त्याची उपासना करायची. नुसतं मोदूक दिलं आणि खिरीचा नैवेद्य दाखवला एवढ्या तो प्रसन्न होत नाही. ते आमच्या पोटाकरता सगळे चालले. मोदूक कुणाकरता? आमच्याकरता. खीर कुणाकरता? आमच्याकरता. म्हणून तत्त्व समजून घेतलं पाहिजे. भक्ती करत असताना भक्तीमधली उपासना समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे, देवा तुची गणेशची देवता घेतली आहे, बुद्धीची देवता. आता बुद्धी ज्ञानेश्वर महाराजांनी 2 प्रकारचे बुद्धीचे वर्णन केलेलं आहे. एक पारमार्थिक बुद्धी आणि एक संसारिक बुद्धी. किती प्रकारची बुद्धी आली? 2 बुद्धी. आता संसारिक बुद्धीचा विचारच करायला नको.
त्यांचं काम सगळं वेगळं आहे. खाणे पिणे मजा मारण्याचे एक दिवस निघून झाले. मनुष्य देह मिळाला कशाकरता? मजा करण्याकरता, चैनी करण्याकरता, एक सगळं भोग विषय भोगण्याकरता, 5 इंद्रियामार्फत मिळणारे भोग विषय मिळण्याकरता. आता भोग विषय मिळत असताना थोडा काय करायला पाहिजे? आपण विचार करायला पाहिजे. शास्त्रानं सांगितलेलं आहे, विधीनं भोग विषय कसा असावा? विधियुक्त असावा. विधियुक्त असावा. विधियुक्त आहार विहारयुक्त सुद्धा ज्ञानेश्वराने वर्णन केलेलं आहे. आता या देवाला वर्णन करत असताना देवा तूच गणेश म्हटलेलं आहे. आता गणपतीचं आपण कार्य बघत होतो. गणपतीसुद्धा प्रत्यक्ष परब्रह्म आहे. अथर्व ह्याच्यामध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे गणपतीसुद्धा प्रत्यक्ष परब्रह्म आहे. काय? गणपती परब्रह्मच आहे. आणि अशा गणपतीची आपण उपासना करतो. ती गणपतीची देवता गणपती हा तुम्हाला सद्बुद्धी द्यायचं काम करतो. दुसरं काम त्याचं काय आहे? तुम्ही धरलेल्या कार्यामध्ये अनन्य भावाने जर शरणागती पत्करली असली तर कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही येत नाही, विघ्न येत नाही, संकट येत नाही 100%. पण श्रद्धा पाहिजे, प्रेम. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये की देवा गणेशा तू बुद्धीची देवता आहेस आणि परमार्थ करण्याकरता काय लागते? ज्ञान म्हणजे बुद्धी आपल्याला लागते. आणि परमार्थामध्ये ज्ञानाला फार मोठं काय महत्त्व आहे. आणि ते ज्ञान कुणी द्यावं आपल्याला? गणेशाने द्यावं. कळलं मला? पुढे स्पष्टीकरण करत असताना सांगितलेलं आहे ज्ञानासह कर्म उपासना आणि ध्यान. कर्मानं अंतःकरणाची शुद्धी आहे, उपासनेने स्थिरता आहे आणि ज्ञानाने देव कळतो. साधं आहे. कर्मानं अंतःकरणाची शुद्धी आहे, उपासनेनं स्थिरता प्राप्त होते आणि ज्ञानानं आपल्याला काय कळतो? भगवंत कळतो. आणि ही बुद्धी कुणी द्यावी? तुम्हाला आता दृष्टांत दिला असता, पण दृष्टांत एकदम खालच्या लेवलचं असल्यामुळे ते फार मोठं कठीण होतं. लक्षात दृष्टांत द्यायला काय हरकत? ही बुद्धी काय करावी? त्यामुळे दृष्टांत बुद्धीवर विचार चांगला आहे. शुद्ध सत्वगुणी बुद्धी असावी. कारण बुद्धीचा जर विचार करायला गेला तर आपण आपल्या प्रपंचामध्ये बुद्धीचा विचार करत असताना कायमपणे शुद्ध सात्विक विचार करावा आणि दुसऱ्याबद्दलचा वाईट विचार आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये कधी येऊ नये. तरच आम्हाला सुखाची प्राप्ती आहे. अजिबात दुसऱ्याबद्दलचा विचार मनामध्ये प्रपंच असेल, शेजारी असेल, कुणी वाईट विचार करू नका. वाईट विचारणं दुसऱ्याच्या प्रारब्धामध्ये किंवा दुसऱ्याच्या प्रपंचामध्ये तुमच्या बुद्धीमुळे त्याच्या प्रपंचावर काही परिणाम होत नाही, हेच आम्हाला कळलं नाही. आणि उपासना कसली? गणपतीची. हळदी रोज घातली, पण ती गणपती देवता कशी आहे? जिची उपासना करतो ती देवता बुद्धीची आहे. आता तिने मला काय द्यायला पाहिजे? सद्बुद्धी. आणि मला कुबुद्धी निर्माण होत असली तर काय होईल? कुबुद्धीचा विचार हा वाईट असतो. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं ही काय? कुबुद्धी आहे. पण दुसऱ्याबद्दल कधीही वाईट विचार करू नये. म्हणून गणपतीनं काय केली? तुम्हाला आम्हाला सत्वबुद्धी द्यावी. म्हणून देवा तुची गणेश. गणेशाला मत थोडासा विचारायचा वेगळा आहे. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशाला सुद्धा काय केलेलं आहे? नमन केलं. आता बघा, देवा तूच गणेश ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेश सकल आर्थमती प्रकाशू. मती म्हणजे बुद्धी. सगळ्यांना बुद्धी द्यायचं काम करतो. म्हणून शाळेत प्रवेश केल्याबरोबर काय? श्री गणेशा नमः पहिले सुरुवातच आहे. शाळेच्याशिवाय बुद्धी मिळत नाही, त्याशिवाय ज्ञान मिळत नाही. पण या बुद्धीचा कशा पद्धतीने उपयोग करावा? आता बुद्धीने सगळा उपयोग चाललेला आहे. एवढी मोठी यंत्रणा, एवढे मोठे शोध, एवढी मोठी साधना, ही सगळे कशामुळे? बुद्धीच्या जोरावर चालले. पण त्या बुद्धीचा गैरउपयोग जर झाला तर जे जे शोध लागल्या ते विनाशाला कारणीभूतच आहे. जेवढं कितीही तुम्ही विचार करा. आणि भौतिक प्रगती आहे, कितीही तुमची भौतिक प्रगती असली, कितीही तुम्ही बुद्धीने तुम्ही मोठी झेप घ्यायची बघा, पण जेवढी जेवढी भौतिक प्रगती होईल तेवढ्यानं तुम्हाला भौतिक सुखं मिळतील, सुखं ताबडतोब मिळतील. पण परमार्थशिवाय, भक्तीशिवाय तुम्हाला मानसिक समाधान मिळणार नाही. आता किती आमच्या या भारत देशापेक्षा अनेक राष्ट्र किती श्रीमंत आहेत, किती त्यांच्याकडे भौतिक प्रगती झालेली आहे. आम्हाला सुद्धा आता इथं भौतिक प्रगतीने जाता तुम्हापर्यंत हे ऐकू येते. पण शेवटी कितीही मोठी प्रगती झाली, देहाच्या सुखाची साधनं पूर्ण आणि किती जरी आली, पण मानसिक समाधान जे पाहिजे आहे ते मानसिक समाधान त्यांना मिळाले नाही. आणि मानसिक समाधान मिळावं
म्हणून त्याने आमच्या तुकाराम ज्ञानदेवाचा काय करतात, विचार करतात. एवढा या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आणि तुकारामामध्ये फार सुख समाधान आनंद. म्हणून देवा तुझे गणेश सकल आर्थ मती प्रकाश. मती म्हणजे बुद्धी. त्या बुद्धीला चांगली योग्य दिशा देण्याकरता देवा तुझी माझ्यावर काय असावं, कृपा असावं. एक दृष्टांत आहे मजेशीर. वर्म कसा असते, साध्या पद्धतीने ऐकायला इथंच सोडून द्या. सासू आणि सुनेचा दृष्टांत कीर्तन करण्यास सांगितलं. दोघींच्यामध्ये चांगली बुद्धी पाहिजे. तिचीही बुद्धी चांगली पाहिजे, हिचीही बुद्धी चांगली पाहिजे. मुलीने प्रत्येक विचार केलेला आहे. मी परवा सांगितलं, मुलगी झाली 10, 12, 11 वर्षांचं त्याला साधारण कळालं की तिनं आपल्या प्रपंचामध्ये वागत असताना विचार करावा, मी इथे राहणार नाही. कळलं तुम्हाला? मी इथे राहणार नाही. माझं घर कुठं, आई वडील देतील तिथं माझं घर. मग त्या घरात जर मला संसार जर चांगला करायचा असला तर मी ना आता सगळं शिक्षण कुठे घेतलं पाहिजे. तिथं कुठलीही सासू असं कर तसं कर शिकवणारी भाग्यवंत आहे काय? मी माझ्या सुनेला शिकवतोय म्हणणार तुम्ही मला माहिती आहे, पण शिकवणारी भाग्यवंत बुद्धी आहे. एक दृष्टांत आहे सदा, तुम्ही विचार त्याच्यावर इथंच सोडून. बुद्धी आहे आणि बुद्धी जर वाईट करले, दुर्बुद्धी जर झाली तर त्याचा परिणाम कसा होतो याचा विचार केला. म्हणून दुर्बुद्धी ते मना यदान उद्योना. सुंदर आहे विचार, मागणीच आहे. कधीही दुर्बुद्धी तेवढी नसतात. आणि विचार करा, सासू सून, आता वडील वारलेले आहेत. दृष्टांत आहे काय, मी तुम्हाला आधीच नाही. वडील वारलेले आहेत, आई वारलेले आहे, वडील आहेत. वडिलांनी कष्ट केले, राबले, त्यांना शाळा शिकवली, मोठा अधिकारी. दुर्बुद्धी सांगावी, कारण ह्यातलं कोण घरात आमच्या सांगत जाऊ नका. दुर्बुद्धी आहे हे. आणि कसे असते विचार बघा. सून आणि सासू याचा विचार सुंदर सांगितला, त्याने दृष्टांत पटवून दिला. नोकरी लागली, चांगल्या हुद्द्यावर जागेला. लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसानं त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, हे बघ आई लहानपणी वारली, वडिलांनी कष्ट केलं, वडील राबले, एवढा मोठा अधिकारी झालो, तर माझी एक तुला विनंती आहे की माझ्या वडिलांचं तुला काय कर, सांभाळ चांगलं कर, पालन पोषण चांगलं कर, त्यांना वेळच्या वेळा जी लागेल ती तिथल्या तिथे तू नेऊन दे. सांगा, इथे बी जरा मी हेडबडलो. मी जरा कशामुळे हेडबडलो, जरा स्पष्टीकरण जास्त होतं, पण लावल्यामुळे जरा हेडबडलो. सांगायला हरकत नाही. आता बघा, वडील वारले, सासू होती, आईने त्याला शिकवायला मोठा होता. आता सासू घरात आहे, मालक कामावर नोकरीवर गेलेला आहे. दिवसभर ती सासू कोण अनोळखी माणूस आला तर त्याला सांगत होती, बाबा सून एकटी घरात आहे, मी आहे, तुझी ओळख असल्याशिवाय आम्ही काय तुला म्हणजे सुनेसंग संवाद बोलत काय करून देणार नाही. कोणतरी येते, भेटा येते, सगळं करते. मग तिचं लक्ष होते तिच्यात. मुलगा आल्यानंतर काय प्रश्न नाही. सासूचं लक्ष होते, तिचा सांभाळ सासूनं सुनेचाही चांगल्या पद्धतीने केला. एक 2-3 महिने गेल्यानंतर ते कोण आजूबाजूला इकडे तिकडे येऊ देणार म्हटल्यानंतर त्या सुनेला सासूची कटकट वाटली. शिस्तीत आहे काय वाटली? कटकट वाटली. दुर्बुद्धी आहे. आणि तिनं आपल्या मालकाला सांगितलं, सासूबाई घरात असतात, मी सकाळी संध्याकाळी चहा जेवण देतो, येणाऱ्या माणसाची हिनं का पंचायत करायची? कळलं असेल तुम्हाला? कळलं? सगळ्या गोष्टी समजून घ्या, शिस्तीत सांगा. मग आता काय करूया? म्हातारा माणूस आहे, कारण ताकद आहे, शक्ती आहे. बघा, लहानपणी पायात शक्ती, कितीतरी पळालं तर पोर जमत नाही. तरुणपणी शक्ती कमरेत आली. 60 वर्षापर्यंत अजून राबायचं बंद नाही तर झालं मला 75 वर्ष. शक्ती कुठे आली? कमरेत. 75 वर्षे वय गेलं, शक्ती आली तोंडात, नुसतं बडबडणं. कळलं असेल तुम्हाला? समजून घ्या म्हणजे मी प्रत्येक गोष्ट. आता ताकद नुसती कुठं आली? तोंडात, बडबडणे. आता म्हातारी माणसं घरात बसून बडबडायचंच काम करतात. लक्षात आलं काय? आता रेवा तुझे गणेश, दुर्बुद्धी आणि सुबुद्धी कशी असते याचा विचार चालला. आता हे झाल्यानंतर तिने काय सांगितलं, आई जरा त्रास देते, कटकट देते. मग आता काय करूया म्हणते, शेतात खोप करून म्हणाले तिला काय करा, तिथे राहून द्या, मी डबा रोजच्यावर घेऊन देतो. सोडून द्यायचं इथं जा. काय कुणी सासू सुनत वाद करायचा नाही. माझी बी तसलीच आहे म्हणायचं. एक दृष्टांत खूप बुद्धीचा सांगण्याकरता आहे. साध्या सिंपल उदाहरण आहे, पण खालच्या लेवलवर सांगितलेलं जातं. विचार केला तुम्ही, एक विचार करा. जुन्या माणसांचा जे विचार असतं, जुन्या माणसाचे जे सांगणं असते ते अतिशय महत्त्वाचं आणि हितकारक असतं. पण जुन्या माणसांनी आम्ही आता कोणी विचारतो, कोण विचारतं तुला काय कळतं आहे? प्रत्येक गोष्टीत काय तुला काय
कळते बाबा, तुला सगळं कळते म्हणावं ग बसला. आता इथे हे विचार झाला, मग काय करू? आईला शेतामध्ये खोप बांधून द्या, आई तिथे जाऊन राहून दे आणि मी सकाळ संध्याकाळ जेवण देते, असं योजना ठरली. ठरल्याप्रमाणे देऊन टाकली. 1-2-3 महिने गेल्यानंतर जेवण द्यायचा कंटाळा आला. कसला कंटाळा आला? आता डबा द्यायचा कुणी रोज आणि तुम्ही कामावर होणार, तुम्हाला त्रास होणार, आता कशाला काय करायचं ह्याच्यावर. मग पुढं काय करायचं? वेगळीच घाणेरडी गोष्टी तिने सांगितलं. आता म्हातारी झाल्या, तिचं काय काम कळलं असेल तुम्हाला. बरं, मरण बी तसं येत नाही काय? सुखदुःखाचं भोग भोगल्याशिवाय हा देह पडत नाही पूर्णपणे. आणि नंतरच्या वेळा या देहाचं काळवेली सत्ता आमच्या हातात नाही. क्षणाचा भरवसा, कोणता दिवस येईल कसा. ताटातला घास तोंडात जाईल का हे सुद्धा सांगता येत. ज्ञानदेवांच्या ओव्या काढून बघा, काळ किती टपलेला आहे. सांगितलं, ठीक आहे. म्हातारीचं काय ते निर्णय लावायला त्याला. आणि त्याने एक वाईट विचार सांगितला की म्हातारी रात्री झोपल्यानंतर पाल्याची खोप आहे आणि पाल्याच्या खोपीला तुम्ही काय करा, आग लावून द्या, असं विचार वाईट सांगितला. आणि सांगितलं लोकांनी विचारल्यानंतर काय करूया आपण, हे साधा उदाहरण आहे काय, हे देवळात नाव सांगायचं, पण खूप बुद्धीचा विचार आहे. आणि कुणाला हे लागलं तर मेल्याचं सांगितलं त्याला, ठीक आहे बरोबर आहे का. मला बी आता सांगितलं असतं जरा धाडसून द्या तुम्हाला. पण आता झालं, ऐकल्यानंतर सगळी क्रिया तिने सगळी घडली. गावभर सगळे झालं, असं म्हातारी शेतात होती, वारली. आणि ज्या दिवशी हिने प्लॅनिंग केलं त्या दिवशी जेवणाचा डबा येऊन लवकर गेला. 7-8 वाजता जाणारा जेवणा डबा 5-5:30 वाजता गेला. आजी हुशार होती, आजी विचारवंत होती, आजी ज्ञानी होती. जेवण डबा लवकर कसा काय आला? आज काहीतरी भानगड आहे म्हणाले. कळालं असेल, साधारण कळते आहे काय. स्वभाव, गुण, विचार आणि परिस्थितीवर माणसाचा कसं काय आता चाललंय कळते. तिने काहीतरी विचार केला. जेवतो तू जा म्हणाली घराकडे, काय जेवण झोपतो म्हणा. बरं ठीक, झोपतो म्हणाली. जेवली, झोपली. आई जेव की मी जेवण तर बसतो. नाही म्हणाले, आमची पद्धत आहे, जुनी पद्धत आहे. जुनी माणसं आम्हाला सांगते, आईवडील दिवस मावळताना जेवायचं नाही. बरोबर आहे का बघा, जेवायचं नाही, मी जेवणार नाही, दिवस मावळायला जेवणार. मग ती दिवस मावळल्यानंतर जेवायच्या अगोदर तिने जेवली. आणि झाड एक लहानचं आंब्याचं होतं, हापूस आंब्याची झाडे लहान आहेत नाही माहिती आहे तुम्हाला. त्या झाडात उठून बसली आहे. तेव्हा आला, नेमाप्रमाणे याने कार्यक्रम केला, गेला, जाऊन झोपला. गावात एका मोठ्या श्रीमंत सावकाराच्या घरात, हा दृष्टांत आहे, मग मी विचारू सांगतो. चोरी झालेली होती आणि संपत्ती भरपूर होती, त्याने बांधून घेतली. आणि आता गावात कुठे वाटणी करायची, उजेड दिसते जावं म्हणून तिथे गेले. कुठे खूप पेटलेल्या जागा, कळलं काय बरोबर. तिथे जाऊन त्यांनी 4 वाटण्या केलेल्या. ते आजीने बघितलं, झाड लहान. आजी म्हणाली, 4 जण का करता, माझी 5वी वाटणी बी करा. दुर्बुद्धी विषय लक्षात घ्या. 5वी वाटणी घ्या असा शब्द कानावर आला. चोरांना वाटली भीती आणि चोर लागले पळायला. कीर्तनकार सुंदर पटवून देते ना काय. चोर सगळे ते टाकून पळून गेले. पळून गेल्यानंतर आजीने सगळे घेतली. त्याला पहाट व्हायची वेळ होती, सगळे घेतले वाट्यात. दारात आले. मुलग्याला हाक मारली, नाव येऊन हाक मारली, बाबा दार उघड, दार उघड. ही पत्नी भ्याली. हो खूप पेटवल्याने आली कुठनं. तो म्हणाला भूत झालं. ती होती हुशार. ती म्हणाली, पहिली पद्धत होती हा काय, आता तसं नाही, आता वेगळी पद्धत आहे. मी सांगत नाही, प्रपंचात रोज जीवनात आमचा परमार्थच आहे. पहिली पद्धत होती, कितीतरी नवऱ्याचा त्रास झाला आणि कितीतरी काय केलं, त्या दिलेल्या घरचा हुंबरा ओढून बाई घराच्या बाहेर सहसा जात नव्हती. कधी कवाची पद्धती पहिली. आता जरा जरी काय ते झालं, फोन केला, दारात गाडी नांदवून घेईन तर घराकडे नेतो. कळले सगळे हुंबर तुम्हाला. मेले तर हुंबरा सोडत होते हा बाई, ती खरी जातीवंत म्हणायची बाई. आता हे सांगच तर पंचायत आहे. फोननं तरी इतकी वांदे आहे, काय बोलण्याचं कामच नाही. सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत फोनच. मग काय म्हणते बघ, राहिली तर राहून देणे, आणतो मी, चालले. आता आजीने विचार केला, दिलेलं घर आहे, आई वडिलांनी हुंबरा बघून दिलेला आहे, हक्क माझा आहे. दार उघडतोस का लात मारून दार मोडू, हे मला सांगायचं होतं.
दार उघडलं, सोनं सगळं वट्यात. आई आल्या, प्रवेश केला, बघितलं, नमस्कार केला. आई आई इथं बस. सून म्हणाली, चहा करू का कॉफी करू? कळालं असं तुम्हाला का बघून हे ओटा भरलेला आहे, दुर्बुद्धी सांगायला होती बा. असू दे असू दे. चहा वगैरे केला, चहा प्यायला. चहा प्यायले, सगळे निवांतवाणी बसले. सूनबाई पुढं आली. हे तुम्हाला सूनबाई पुढं आली आणि सुनेने सासूला विचारले, जरा लक्ष देऊन ऐका, तुम्हाला हे कुठनं मिळालं? सुनेला व्यवस्थित आजीने उत्तर दिलेलं आहे. बघ, तुझ्या मालकाने खूप इटिवली, त्याचा धूर झाला, धुरातून मी वर गेलो. आवाज जास्त आला. वर गेलो, कळालं? धुराने मी वर गेलो. आपला विषय चालला आहे, देवा तुची गणेश, सद्बुद्धीची देवता गणेश आहे. पण आम्ही मागत असताना काय मागावे आपल्याला कळत नाही. बघा, लक्ष द्या. आता हे बघितल्यानंतर विचारलं, हे कुठनं आणलं? आजी अतिशय विचारवंत, शहाणी होते, विद्वान होते. आम्ही नुसते शिकलेलीच माणसं आहोत. विद्वत्ता कमी आहे, अनुभव कमी आहे. अनुभव ज्ञान श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? अनुभव ज्ञान श्रेष्ठ आहे. अनुभवाला महत्त्व आहे. गंमत हे सांगतो, एका कारखान्याला मोठा शेती अधिकारी नेमला, BSc ॲग्री, 1 नंबर महाराष्ट्रात. 20 गुंठ रान शेतकऱ्याला बी करण्याकरता दिलं. पहिल्या वेळेला ऊसाचं पीक बघितलं, बघून आला. त्याने सगळी सांगितलं, अशा अशा पद्धतीने कर, हे गुंठ्याला 4 टन 5 टन पडेल. ठीक आहे, करतो साहेब. केलं. नंतर 2 महिन्यानं बघा गेला, सगळं शेत फिरून त्यानं ते क्षेत्र बघितलं ऊसाचं आणि शेतकऱ्याने विचारलं. बघतो तेव्हा ऊस मध्ये होता, आता कडेला कसा आला कळलं काय तुम्हाला? समजून घ्या बघू जरा सगळेजण. मी ज्यावेळी बघितलं तर त्यावेळी ऊस कुठं होता? मध्ये होता. आणि आता ऊस कडेला कसा गेला? BSc ॲग्री महाराष्ट्रात नंबर 1 आलेला. आता कसा गेला तुम्हाला कळलं असेल. 2-3 महिने झाले, ऊस मोठा आला, भरणी केली, ऊस कुठं जाणार? नुसती डिग्री आहे, अनुभव कळलं तुम्हाला का? बरोबर. तसं इथं सगळं काम हे असं असते. आता तिने सांगितलं आजीनं, मी सांगा तो अनुभव. धूर झाला, धुरात मी स्वर्गात गेलो, माझा मालक मला गाठला. तिने विचारलं, का आलीस? पोरग्याला खायला अन्न नाही, अंगावर पांघरायला कापड नाही, दारिद्र्य लय आहे. तो म्हणाला, मग तू इथं राहू नकोस, हे तुला सगळं मी देतो. आणि त्यानं मला दिलं आहे. कळलं काय? बघा, कुणी? माझ्या नवऱ्यानं, पोरग्याच्या बानं. आता हे बघून सुनेचा मोह आवरा पाहिजे का नको? तिनं लगेच विचारलं, आमचं कोण गाठ पडला तर काय? तुझा बाबा गाठ पडला. एक गंमत आहे काय? कोण याने आलं? कोण गाठ पडला? आणि त्यानं तुला याय सांगितलं. कुणाला? आता काय वाटलं असेल तिला? त्यानं तुला याय सांगितलं. आता तुला हे सांगितले म्हटलं, ह्याने सांगितलं. एवढं सोनं जर वडिलांना जर मेलेले माणसं जर आम्ही खालच्या लोकांना देत असले, घाला खोप, झोपतो मी आणि करा काय? कळलं असेल तुम्हाला. तर मी स्पष्टीकरण करत नाही, वेळ झाला. समजलं काय? झालं, काम झालं. व्हायचं तसं सगळं झालं. मुलानं आईला प्रश्न केला, आई वाईट केलंच माझ्या प्रपंचात? मीनं वाईट केलं नाही म्हणाले. तिला जशी बुद्धी झाली तसे तिला भोगायला फळा. म्हणून दुर्बुद्धी आणि कुबुद्धी कधी देवाकडे आपण मागून सद्बुद्धी मागायची. ज्या बुद्धीनं स्वतःचं कल्याण होईल, इतराचं कल्याण होईल, अशी आपली काय असावी. आणि सगळं आमच्या संतांचं तेच मत आहे, सत्वबुद्धीला फार मोठं मत आहे. म्हणून ज्ञानेश्वराने एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगितलं. ज्ञानेश्वराने इथं मागत असताना ही पद्धत आहे, देवा तुची गणेशो. देवा तूच काय आहेस? गणेश आहेस. आणि गणेश ही बुद्धीची देवता आहे. तेव्हा या गणेश याजवळ आपण शरणागती पत्करावी, त्याची उपासना द्यावा. पण देवाने काय द्यावी? बुद्धी द्यावी. आपण अंबाबाई देवळात गणपतीला पाया पडावं, अंबाबाईला शक्ती दे म्हणावून मागणी करावी. ह्या प्रकारची देवा गणपती तू काय दे? बुद्धी दे. कळलं बरोबर? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आता इथे देवा तुची गणेश सकल अर्थ मती प्रकाशू. आता शेवटचा वर्ण आहे, स्वतःच्या गुरुने त्यांनी सांगितलं, म्हणे निवृत्ती दासू अवधारीचो. बरोबर? आता त्यांनी सांगितले सगळ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वराने 2-3 अध्याय सोडलं तर सगळ्या अध्यायामध्ये गुरुस्तवन केले. आणि ज्ञानेश्वरासारखं गुरुस्तवन कुणीच केलेलं नाही. आणि फार गुरुचं महत्त्व तरी सुंदरच आहे, वर्णन केलं सगळ्या वाव्या काढून बघा 12 सगळ्या अध्यायातल्या गुरुस्तवन. आणि म्हणून एवढं परब्रह्म हा प्रश्न
ओंकारापासून मी सगळ्यांचं वर्णन केलं आणि मी माझ्या गुरुचं वर्णन करायचं म्हणून डॉक्टरांनी अवधारी जी दो म्हणे निवृत्ती दासू. निवृत्तीचा दास कोण? ज्ञानदेव. हे कुठनं आलं संप्रदाय? आदिनाथ गुरु मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य इथून आलेली ही विद्या आहे. आणि ही विद्या आपल्याला प्राप्त व्हावी, आपल्यावर आपल्या गुरुचा आशीर्वाद असावा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी आपल्या गुरुचं सुद्धा काय केलेलं आहे? स्तवन केलेलं आहे. आणि गुरुची एकदा आपल्यावर कृपा झाली. गुरुची कृपा बी काय आहे? गुरुच्या कृपेचा थोडासा विचार करा. काय एक विचार आहे गुरुच्या कृपेचा. गुरुच्या कृपेचा थोडासा विचार आहे. एक बंद आहे. हां हां थोडं एक मिनिटात विचार सांगतो. गुरुच्या कृपेचा विचार आहे. गुरुचं एक हे सुंदर विचार मांडलेला आहे एका चिंतनकाराने की गुरुजवळ भरपूर शिष्य असतात, अनेक प्रकारचे शिष्य असतात. आता शिष्यांना कोणत्या प्रकारे उपदेश कसा करावा हे गुरु ठरवत असतात, ज्याची त्याची काय बघून योग्य त्या बघून. रामकृष्ण परमहंसांच्याकडे अशा अनेक शिष्य होते. त्यातल्या एका शिष्याने तक्रार केली की तुम्ही जे उपदेश करता, तुम्ही जे अनुग्रह देता किंवा तुम्ही भक्तीचे जे सगळं महत्त्व सांगता ते श्रीमंत माणसांना, विद्वान माणसांना, ज्ञानी माणसांना सांगता, आमच्यासारख्या किरकोळ माणसांना सांगत नाही. गुरुकडे असा कधी भेद नसतो आणि भेद करणारा गुरुच नसतो. काय म्हटलं मी तुम्हाला? ज्ञानेश्वरांचं वर्णन ऐका तुम्ही. गुरुचं लक्षण पूर्णपणे तुम्ही ज्ञानेश्वरी काढून बघा. तो गुरुच मुळात कसा पाहिजे त्याने वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वराने, त्यांची शक्ती झाली. आणि ते गुरु शिष्याची कसा वागतो हे सांगितलेलं आहे. अनुग्रह, शक्तिपात विद्या देणं. आता हे रामकृष्ण परमहंसाला पटलं नाही. त्याने सांगितलं गुरु कधी हा भेदानं वागत नाही, द्वैतानं वागत नाही. आणि म्हणून म्हटलं आहे गुरुर ब्रह्मा, गुरु कुठलाही वागत नाही. काय पण रामकृष्ण परमहंसाने याच्यावर विचार केला, चिंतन केलं, मनन केलं की श्रीमंत शिष्यांना, मोठ्या शिष्यांना, विद्वान शिष्यांना तुम्ही सगळं आध्यात्मिक ज्ञान सांगता, गुरुज्ञान सांगता, आमच्यासारखं ते लक्ष देत नाही. पण गुरु म्हणाला आम्ही कधी हा भेद करत नाही. आम्ही एखाद्याकडे प्रवचन बघून किंवा एखाद्याला उपदेश करत असताना किंवा एखाद्याला विद्या देत असताना तेवढी त्या पद्धतीची त्याची काय असते? तयारी असते. काय असते? तयारी असते. आमच्या वेळेला असा प्रसंग आला, आम्ही उठून आलो, आपल्याला हे कळलं नाही, शास्त्र विचार सगळं कळला नाही, आमची ती योग्यता झालेलं नाही. बाकीच्याने विचारलं काय काल सांगितलेलं काय काय कळलं? काहीच कळलं नाही. आम्ही विचार केला, घरात गेलो, चिंतन केलं, मेळ बसला. आम्ही सांगत गेलो ह्या विषयाला, ह्या अभ्यासक्रमाला आम्ही येत नाही. काय येत नाही? आम्हाला काय कळलं नाही. आमचे तेवढे अधिकार नव्हता, तेवढी योग्यता नव्हती. सगळ्यांना वाटलं, सगळे म्हणाले विचारायचं कसं? अरे कळत नसलं तर विचारायला काय बिघडतं? आपल्याला हे समजत नाही, मग विचारायला काय बिघडतं? आता विचारलं पाहिजे. मी तुम्हाला विषय सांगत होतो गुरुचा, रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण आणि परमहंसाने विचारलं, ही सगळ्यांच्या पुढे तक्रार केलेली आहे, सगळ्यांच्या मनातनं शंका जाऊन दे. मी यांच्याकडे बघतोय, त्यांच्याकडे बघतोय, त्यांच्याकडे बघतोय आणि आमच्याकडे बघतोय आणि त्यांच्याकडे बघून सांगतोय, तरी ह्याची तक्रार आहे. लक्षात आलं बरोबर? म्हणून रामकृष्ण परमहंसाने जे शिष्य आपल्या त्या व्याख्यानला किंवा त्या प्रवचनला किंवा त्या ह्याच्या अभ्यासला आलेले होते त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवला. कळलं तुम्हाला बरोबर? गुरु हा शिष्याची बी योग्यता बघत असतो. त्याची काय योग्यता आहे, त्याला कोणत्या प्रकाराने उपदेश करावा. रामकृष्ण परमहंसाने त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर हात 5 मिनटं 2 म्हणजे अनुग्रह आहे का नाही, अनुग्रहाने एक शक्ती निर्माण होते 5-10 मिनटात. ते सगळे प्रकरण वेगळं आहे. केव्हा तरी विठ्ठल मंदिरमध्ये सांगतो अनुग्रह कसा असतो, शक्ती कशी जागृत होते. पण ते आमच्यासारख्या ज्या बुद्धीला पेलेत नाही ना, तर त्याचा परिणामसुद्धा काय होतो? उलटा होतो. मला एकदा सांगितलं, 2 मिनटात आवडतो, सांगितलं ते एकदा, तुम्ही समाधी कधी लावली आहे काय? नाही लावलेले म्हटलं. मी हरिपाठ रोज म्हणतो. त्या हरिपाठामध्ये इथे एक वाक्य आहे, आजेबा जपणे ते मनाचा घोटळून पडला आणि जर बेसुधी पडला तर अवस्था काय होईल? लागल्यानंतर उतरणारा कोण पाहिजे? गुरु पाहिजे. आता गुरु माझं रोजच्या प्रवचनाप्रमाणे 8:30 वर्ग लक्षात आहे. आता कसं गुरु कसा असतो? हात ठेवल्यानंतर ज्या शिष्यांचा अधिकार होता, ज्यांची पूर्णपणे तयारी होती, त्यावेळा त्या शिष्यांच्या डोक्यावर रामकृष्ण परमहंसाने हात ठेवल्यानंतर ते ज्ञान किंवा ते अनुभव त्यांना कळला. बाकी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्यांची डोकी काय झाली? फिरली डोकी.
ती कुवतच नव्हती त्यांची, ती त्यांची ताकदच नव्हती. आणि मग त्यांना कळलं की हे जे गुरु आहेत हे अमक्या का सांगतात, आम्हाला का सांगत नाहीत, हे त्यांना काय झालं कळलं. तात्पर्य एवढं, गुरुच्याकडे जात असताना गुरु देखील एखाद्या शिष्याला एखादा उपदेश करत असताना त्या शिष्याचा अधिकार तैसा उपदेश असा उपदेश करावा लागतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यावर आपल्या गुरुची कृपा असावी म्हणून शेवटी निवृत्तीदासानं सुद्धा काय केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. आणि या सगळ्याच्या आशीर्वादानं ही पहिली ओवी करून इथून पुढं ही 9,000 ओव्याची त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांची ही पहिली ओवी आहे. ओम नमो व्याद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्मस्वविद्या आत्मर.